नमस्ते. मी डॉक्टर अजित सुरेश गोखले. गोडकबाळकर सर आणि डॉक्टर सुमंत पांडे सर यांच्याबरोबर नदीची पाठशाळेचा एक सहसंस्थापक. शिक्षण माझं म्हणाल तर अजून मी शिकतोय. नदी शिकवते, डोंगर शिकवतोय, झाडं शिकवतायत आणि जे शिकलोय ते थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न. निसर्गाच्या माध्यमातून बरं करण्याचा प्रयत्न म्हणजे आमचं नॅचरल. मी लहान असताना ज्या शाळेमध्ये गेलो त्या शाळेला साठेबाईंची शाळा असं म्हटलं जातं. कारण सुधाताई साठेंनी ती शाळा सुरू केली. सुधाताई साठे ती शाळा चालवायच्या, आम्हाला शिकवायच्या. तसंच नदी की पाठशाळा ही नदी शिकवत असलेली शाळा, नदीबद्दलची पाठशाळा. नदी हीच शिक्षिका, नदी हीच गुरु. आणि ती गुरु तिला जे आवडतं ते, तिला जे चांगलं वाटतं ते, तिला ज्याचा त्रास होतो ते आपल्याला सांगेल, अशी पाठशाळा म्हणजे नदीची पाठशाळा. गेली अनेक दशकं जेव्हा पाण्याबरोबर काम करतोय तेव्हा लक्षात येत आहे की भारतातल्या, नुसत्या भारतातल्याच नाही तर जगभरातल्या सगळ्या नद्यांना मानवी हस्तक्षेपामुळे खूप त्रास होतो. आणि तो त्रास त्या नद्या आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. त्या नदीची भाषा आपल्याला कळायला हवी असेल तर आपल्याला नदी शिक्षित व्हावं लागेल. आपल्याला नदी उगमापासून समुद्र संगमापर्यंत समजून घ्यायला, आणि ते समजून घेण्याचं काम गेली 3-4 दशकं आमच्याकडून निसर्गाने करून दिली. खूप वेगळी वेगळी गुपितं निसर्गाने सांगितली आणि त्या गुपितांचं आम्हाला लागलेला अर्थ, नदीने सांगितलेला अर्थ आम्ही जेव्हा नदीवरती प्रत्यक्ष वापरला तेव्हा नदी हसली, आनंदी झाली, तिचा आजार कमी झाला. तिने जी वाकडी वाट वळली होती, गावाकडे येऊन सांगायची मला त्रास होतोय, ती वाट तिने सोडली आणि ती स्वतःच्या रस्त्याने जायची. अनेक ठिकाणी नदीमध्ये जिथे सांडपाणी जात होतं तिथलं सांडपाणी जेव्हा थांबवलं तेव्हाही नदी हसली, म्हणाली माझा श्वास मोकळा झाला. जेव्हा नदीमध्ये मासे परतून आले तेव्हाही नदी हसली, म्हणाली ही माझी बाळ आहे. आणि या बाळांची घरं उद्ध्वस्त झाली, ती घरं तुम्ही पुन्हा एकदा छान बसवून दिली. आणि हे सगळं जे आम्हाला कळलं ते सांगण्याचा प्रयत्न म्हणजे नदीची पाठशाळा. जाणून घेऊयात नदीची पाठशाळा.